नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात भगवान वैद्य अर्थात प्रखर यांची मूळ हिंदी कथा, ज्या कथेचा अनुवाद केला आहे उज्ज्वला केळकर यांनी. आणि मी ही कथा घेतली आहे निवडक प्रखर कथा या संग्रहातनं. श्रोते हो, पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात भगवान वैद्य अर्थात प्रखर यांची मूळ हिंदी कथा, जी उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केली आहे आणि कथेचं नाव आहे नशीब. विथीने हनुमान चालिसाचा पाठ पूर्ण केला. पर्समधून कागद काढून तिथे आधी लिहिलेल्या आकड्यात एकाची भर टाकली. चेहऱ्यावर क्षणमात्र संतोषाची एक हलकीशी लकीर उमटली. वाटलं दिवसभर दाटून आलेल्या घनदाट ढगांमधनं सूर्याच्या एका किरणानं आपला घुंगट दूर केलाय. पण क्षणभरच चिंतेचे ढग पुन्हा चेहऱ्यावर दाटून आले. विथीने हनुमान चालिसा आपल्या पर्समध्ये टाकली आणि मोबाईल काढून वेळ बघायला लागली. विथीच्याच बाकावर दुसऱ्या टोकाला बसलेली मिसेस कपूर विथीची बेचैनी आणि व्यग्रता लक्षपूर्वक पाहत होती. एखादा प्रश्न विचारून किल्ला भेदावा असंही त्यांना वाटत होतं, पण 2 पिढीतल्या अंतराचा विचार करून तिने गप्प बसणं पसंत केलं. किती वाजले? अखेर संधी साधून मिसेस कपूरने विचारलंच. 4:30 वाजलेत. 4:30? अरे बाप रे, इतका उशीर झालाय? मिसेस कपूरच्या या उद्गारावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त न करता विथी आपल्यातच गर्क राहिली. तिने आता पर्समधनं चार्जर बाहेर काढला आणि समोरच्या भिंतीवर असलेल्या चार्जर पॉईंटजवळ जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला. मग मिसेस कपूरजवळ येऊन नम्रतापूर्वक म्हणाली, आंटी, आपण माझ्या मोबाईलकडे 2 मिनटं लक्ष ठेवाल? सकाळी घाईत निघून आले ना, धावपळीत मोबाईल चार्जिंगला लावायचं लक्षातच नाही राहिलं. शेवटची एक रेघ राहिली आहे. ठीक आहे बेटी, तू जा, मी आहे इथे. 10 मिनिटांनंतर विथी परत आली. मिसेस कपूरने विचारलं, काय झालं? काही कळलं? नाही ना आंटी, सगळे म्हणत होते काही प्रसंगी वेळ जास्त लागतो. सकाळी डॉक्टर म्हणत होते 2-3 तासात होईल. आता 4.5 तास होऊन गेले. तिथे ऑपरेशन थिएटरला जोडून असलेल्या हॉलमध्ये माझ्याबरोबरचे 3 जण आहेत. एक माझे सासरे म्हणजे मनीषचे वडील, दुसरे माझे मोठे दीर आहेत आणि तिसरे आमचे घरमालक आहेत. हे सोडून आणखीन 2 जण हॉलमध्ये आहेत. आम्ही 12 वाजता इथे आलो होतो तेव्हा पेशंटच्या नातेवाईकांनी पुरा हॉल भरलेला होता. आज खूप ऑपरेशन्स होती, पण आता बहुतेक सगळी झाली आहेत. ती 2 जण तू बघितलीस ना, ती माझ्याबरोबर आलेली आहेत. एक माझा मुलगा आहे आणि दुसरा माझा दीर आहे, म्हणजे कपूर साहेबांचा धाकटा भाऊ. अच्छा, मला हे माहिती नव्हतं. म्हणजे आपण सुद्धा खूप वेळापासून इथे आहात तर? हो, आम्ही 10 वाजता चालू आहे. आम्हाला सांगितलं होतं की आमचा पहिला नंबर आहे, पण इथे आल्यावर कळलं की कुठली तरी इमर्जन्सी केस आली आहे, आमचा नंबर नंतर लागेल. मनीषला तर 12च्या सुमाराला नेलं. बस त्यानंतर थोड्याच वेळात कपूर साहेबांनाही नेलं. इथे 4 ऑपरेशन थिएटर्स आहेत. इथे समोर दिसत आहेत ती 2 आणि मागच्या बाजूला 2 आहेत. 4 ऑपरेशन्स एका वेळेला चालू असतात इथे. हो ना आंटी, मी तर इतकं मोठं हॉस्पिटल पहिल्यांदाच बघतीये. पहिल्यांदा वेटिंग रूमसुद्धा 2 होत्या. मागच्या बाजूला 2 ऑपरेशन थिएटरसाठी त्या बाजूला एक वेटिंग रूम आहे. मागच्या वेळेला आम्ही आलो होतो ना, त्यावेळी मागच्या बाजूच्या वेटिंग रूममध्ये ऑपरेशन होईपर्यंत थांबलो होतो. आजकाल त्या बाजूला काहीतरी रिपेअरिंग चाललं आहे म्हणून सगळ्यांना इथे थांबायला सांगितलं जातं. मग त्यावेळी कोणाचं ऑपरेशन झालं होतं? तेव्हाही यांचंच ऑपरेशन झालं होतं. छोटंसं ऑपरेशन होतं प्रोस्टेटचं. तासाभरात बाहेर आले सुद्धा. हां, म्हणूनच आपल्याला या हॉस्पिटलची सगळी माहिती आहे.
मी तर एखाद्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच आली आहे, ते पण मनीषचं इतकं मोठं ऑपरेशन. हार्टचं ऑपरेशन आहे ना? हो, सांगत होते 4ही आर्टरीज ब्लॉक आहेत, बायपास होती आहे. 4ही आर्टरीज? हो ना आंटी. परवा संध्याकाळी 8 दिवसांचा दौरा करून मनीष परत आले. नाश्ता करून मुलांबरोबर थोडं खेळत होते, एवढ्या छातीत कळ आली. मला वाटलं दौऱ्याहून परतलेत, मसल स्ट्रेस असेल म्हणून मी मूव्ह लावायला लागले, पण आराम काही वाटला नाही. उलटा खूप घाम आला, डावा हातसुद्धा दुखायला लागला. आमच्या घरमालकांना, सहेजे अंकलना सांगितलं तर ते धावत आले. त्यांनी मनीषची परिस्थिती बघितली आणि लगेच डॉक्टर माखीजांना फोन केला. डॉक्टर माखीजा चांगले फिजिशियन आहेत, आमच्या शेजारीच राहतात ते लगेच आले. त्यांनी ECG काढला आणि तो बघून म्हणाले, यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, सौम्य हार्ट अटॅक आहे. मग सहेजे अंकलनी गाडी काढली आणि इथे घेऊन आले. त्याच दिवशी अँजिओग्राफी झाली. कालचा दिवस 6 बाटल्या रक्ताची व्यवस्था करण्यात गेला. आज सकाळपासून ऑपरेशन चालूच आहे. मिसेस कपूरने एका नजरेत विथीच्या वयाचा अंदाज केला आणि जसा काही पुढचा अध्याय सुरू करण्याच्या इच्छेनं प्रश्न विचारला, किती मुलं आहेत? 2 आहेत. एक 6 वर्षांचा आहे आणि दुसरा 1 वर्षाचा. काय करतात आपले हजबंड? दिल्लीत एका प्रायव्हेट कंपनीत सेल्स मॅनेजर आहेत. उत्तराबरोबर तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. मिसेस कपूरना पुढचे प्रश्न विचारण्यात बाधाच आली जशी काही. दोघींच्या मधला संवाद काही काळ थांबला. डोळ्यांच्या 2 जोड्या कुठल्या तरी हालचालीची किंवा बातमीची प्रतीक्षा जरूर करत होत्या. मिसेस कपूर विथीचं स्मुंदणं आणि अश्रू काही काळ किंग कर्तव्य मोडून बघत राहिली. मग जसं काही तिला कोणी प्रेरित केलं, ती सरकून विथीजवळ आली आणि तिच्या पाठीवर हात ठेवून तिला धीर देत राहिली. डबडबलेल्या डोळ्यांनी मिसेस कपूरकडे बघत विथी म्हणाली, आंटी, जर यांना काही झालं तर काय करणार हो मी? कुठे जाणार मी? नाना शंकांच्या वादळाशी झुंजताना आपलं मन हलकं करण्यासाठी विथीला इच्छित स्थान मिळालं होतं जसं. अगं काही नाही होणार वेडे, धीर धर आणि स्वतःला सांभाळ. घड्याळातले काटे बाहेरून वेगवेगळे फिरताना जरूर दिसतात, पण आतून त्यांची नियती एक दुसऱ्याशी जोडलेली असते. तसंच जीवनात एका व्यक्तीची नियती अनेक व्यक्तींच्या नियतीशी जोडलेली असते. तुझं आणि तुझ्या 2 राजपुत्रांचं भाग्य तुझ्या हजबंडच्या भाग्याबरोबर जोडलं गेलेलं आहे, म्हणून विश्वास ठेव, त्याला काहीही होणार नाही. वाहेगुरु इतका निष्ठुर नाही आहे. बघ तुझा मोबाईल बघ, चार्ज झाला असेल तर घेऊन ये, दुर्लक्ष झालं तर कोणीतरी उचलून नेईल. विथी उठली आणि मोबाईल घेऊन आली. येता येता वेटिंग हॉलमध्ये जाऊन तिने चौकशी केली. आता बाकावर मिसेस कपूरला अगदी चिकटून बसत ती म्हणाली, आंटी अहो 5 वाजून गेले, मला कोणीच काही सांगत नाही आहे. मनीषच्या नंतर गेलेले सगळे पेशंट ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आलेत. मला असं का वाटतंय की माझ्यापासनं कुणीतरी काहीतरी लपवतं आहे? नाही ग वेडे, तुझ्यापासून कोण कशाला काय लपवेल? इतकं मोठं ऑपरेशन आहे, वेळ लागणारच ना. एकदा ऑपरेशन सुरू झालं की ऐनवेळी काय कॉम्प्लिकेशन्स येतील काही सांगता येत नाही ना. आणि तुझ्या हजबंडच्या तर 4 आर्टरीजचं बायपास आहे. तुला माहिती आहे बायपास कसं केलं जातं? नाही ना आंटीजी, या लोकांनी मला काहीच सांगितलेलं नाही आहे. डॉक्टर म्हणाले ताबडतोब बायपास करायला हवी आणि हे लोक हो म्हणाले. बायपास म्हणजे हृदयाला अपुरा रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीत जिथे अडथळा निर्माण होतो तो भाग कापून बाकी चांगल्या भागाला दुसऱ्या चांगल्या भागातल्या धमनीचा काही भाग जोडतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालू होतो. चांगल्या धमनीचा तुकडा, पायातली एखादी धमनी कापून काढला जातो आणि हृदयाच्या धमनीशी तो जोडला जातो. म्हणजे बघ 2 ऑपरेशन झाली ना. एक पायातून चांगल्या धमनीचा तुकडा काढायचा आणि दुसरं हृदयाच्या धमनीशी तो जोडायचा. आता इतकं सगळं करायचं म्हणजे वेळ लागणारच का नाही? आंटी आपल्याला तर खूप माहिती आहे. अगं कपूर साहेबांचे एक मित्र डॉक्टर आहेत, त्यांनी 4 दिवसांपूर्वी येऊन सगळं विस्तारानं सांगितलं. नाही तर मला तरी कुठे इतकं सगळं माहिती होतं.
आंटी, तो जो सिक्युरिटीवाला ऑपरेशन थिएटरच्या जवळ बसलाय ना, हां, त्यांनी मला 2-4 वेळा विचारलं की आपला पेशंट अजूनपर्यंत बाहेर आला नाही. मी विचारल्यावर तो म्हणाला, ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटला काही झालं म्हणजे कळतंय ना आपल्याला, तर म्हणे त्याला चादरीत लपेटून मागच्या दरवाज्यानं बाहेर काढलं जातं. त्याला या बाजूने आणत नाहीत. कदाचित इतर पेशंटच्या नातेवाईकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून असेल. मी आत्ता गेले होते तिकडे, तेव्हा एका पेशंटला चादरीत लपेटून स्ट्रेचरवरनं बाहेरच्या बाजूला नेताना पाहिलं मी. ते दृश्य पाहिल्यापासून माझ्या हृदयात धडधड होतीये. अगं वेडे, कपूरजींना सुद्धा 12:30च्या आसपास नेलं आहे. त्यांचीसुद्धा बायपासच आहे. अच्छा, अंकलजींची पण बायपास आहे? तर त्यात वय आहे 76 वर्ष. 10 वर्षांपूर्वी याच हॉस्पिटलमध्ये त्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. अँजिओप्लास्टी म्हणजे काय? हे बघ, अँजिओप्लास्टीत कापायचं वगैरे काही नसतं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीत जिथे अडथळा निर्माण होतो तो एका फुग्याच्या साहाय्यानं स्वच्छ करून तिथे एक जाळीदार ट्यूब सोडली जाते. त्यामुळे पुन्हा ती चिकटून अडथळा निर्माण नाही होत. मग काय अँजिओप्लास्टीच्या नंतरही बायपास होते? का नाही होणार? आजकाल सगळं होऊ शकतं. डॉक्टरला देण्यासाठी खिशात फक्त पैसा असला पाहिजे आणि हे सगळं सहन करण्यासाठी धैर्य असलं पाहिजे. आता 72व्या वर्षी मी बसले ना इथे आपल्या मियाची प्रतीक्षा करत. हे धैर्याचंच काम आहे का नाही? आंटीजी, आपण भेटलात खूप चांगलं झालं. मला थोडी हिंमत आली, नाहीतर मी इतके घाबरून गेले होते ना. अगं, घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. हे हॉस्पिटल मी गेली 10-15 वर्ष बघती आहे. सगळ्या नॉर्थ इंडियात जितकी हार्ट हॉस्पिटल आहेत ना, त्यातल्या पहिल्या 5 हे हॉस्पिटल आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे इथले डॉक्टर्स अतिशय कुशल आहेत. आणखीन सांगायचं म्हणजे आज जे डॉक्टर ऑपरेशन करतायत ते VIPच्या डॉक्टर पॅनलवर सगळ्यात वर आहेत. आपल्यासाठी यापेक्षा चांगली परिस्थिती कोणती असेल? पण आंटी, एव्हाना ऑपरेशन व्हायला हवं होतं नाही का? अगं वेडे, वाहेगुरूवर विश्वास ठेव. तो सगळ्यांची काळजी घेतो. या दुसऱ्या मुलखात तर त्याच्यावरच भरवसा आहे. आम्ही महाराष्ट्रातले आहोत. नोकरीसाठी इथे आलो. देवाला प्रार्थना करते की मनीष ठीक झाला की इथून आम्ही आमच्या मुलखात जाऊ. थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतील, भागवू कसंही. तुला काय वाटतंय? तुझ्या मुलखात असतीस तर हे काही झालं नसतं? तसं नाही आंटी, पण आपल्या मुलखात असं काही झालं तर आपले लोक असतात ना मदतीला. मग इथे कोणी तुझ्या मदतीला नव्हतं? 6 बाटल्या रक्ताची व्यवस्था कुठून झाली? हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेताना तुम्ही या मुलखातले नसल्यामुळे काही अडचण आली का? ऐनवेळी तुमचे घरमालक सहेजा आणि डॉक्टर माखीजा यांनी इतकी धावपळ केली. तू जर तुझ्या मुलखात असतीस तर यापेक्षा जास्त काय करू शकली असतीस? तसं नाही आंटी, पण वाटतं ना, घर जवळ असतं तर आणखीन कोणी मदतीला येऊ शकलं असतं. अगं पोरी, तू सांग ना, तुला काय मदत हवी आहे? मी आहे ना इथे बसलेली तुझ्याजवळ. आणखीन एक गोष्ट नीट ऐक. मिसेस कपूरनं विथीच्या गळ्यात आपला डावा हात ओढणीप्रमाणे अडकवला आणि काही बोलणार एवढ्यात एक किशोर चहा घेऊन आला आणि मिसेस कपूरनं म्हणाला, आजी चहा. चहा तिकडे आजोबांना मामाला दिलास? हो आजी, त्यांनीच सांगितलं तू इकडे बसली आहेस. हे बघ, मग आणखीन एक कप भर बाळा. ही महाराष्ट्रीय आंटी आहे. थँक्यू, पण मला चहा नको आहे. अगं घे ग, केव्हापासनं बघती आहे मी, तू पाण्याचा एक थेंबसुद्धा घेतलेला नाही आहेस. मी निर्जली उपवास करीन असा नवस केला आहे. मनीष बाहेर येईल तेव्हाच मी काहीतरी खाईन पिईन. तुम्ही मुलींना कमालच करता. दिवसभर असं उपाशी राहण्याची काही गरज आहे का? माझी आई पण असंच करायची. बाबा एकदा छतावर टीव्हीचा अँटेना दुरुस्त करण्यासाठी गेले होते. थोडं दुर्लक्ष झालं आणि पाय घसरला. बेशुद्ध झाले. तालुका इस्पितळात नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आले. आईनं ते घरी येईपर्यंत सगळा वेळ निर्जली उपवास केला. सांगत होती, अशा प्रकारे आपल्या अटीवर देवाला बांधून ठेवता येतं.
मला ते आठवलं. मग मनात आलं की मी सुद्धा का तसं करू नये. अगं भले आज मी तुला सांगते की व्रत अनुष्ठान वगैरे या कशाची गरज नाही आहे, पण यांच्या अँजिओप्लास्टीच्या वेळी मी सुद्धा हे सगळं केलं होतं. किंबहुना तू करतेयस ना त्यापेक्षा कितीतरी जास्त केलं होतं मी. मिसेस कपूर चहा प्यायचा सोडून जशी काही जुन्या पुस्तकाची पानं उलटायला लागली. आपण चहा घ्या ना आंटी. मिसेस कपूर चहाचा घोट घेत म्हणाली, हा माझा नातू आहे. ते दीर तिथे हॉलमध्ये बसलेत ना, त्यांची एक मुलगी इथेच फरीदाबादमध्ये राहते, हा तिचा मुलगा आहे. कपूर साहेबांचा खास लाडका आहे. बायपासबद्दल कळलं तेव्हापासून यांना सोडतच नव्हता. म्हणत होता, आजोबा आपल्याऐवजी मी बायपास केलं तर नाही का चालणार. अखेर त्यांच्याकडून कबूल करून घेतलं की ऑपरेशननंतर 8 दिवसांनी त्याच्याबरोबर क्रिकेट खेळायचं. तेव्हा कुठे त्यांनी ऑपरेशनसाठी परवानगी दिली. चहा पिऊन मिसेस कपूरांनी डिस्पोजेल कप नातवाच्या हातात दिला आणि विथीकडे तोंड करत म्हणाली, हे बघ, मी गेली 40 वर्ष फरीदाबादमध्ये राहते. माझे खूप नातेवाईक आहेत तिथे, पण मला कोणाला सांगावं असं नाही वाटलं. ती दोघंजणं हॉलमध्ये बसली आहेत ना, त्यांनाच फक्त माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे पुतणीच्या घरी. हां, यांचे 1-2 मित्र आहेत, सकाळी बरोबर फिरायला जातात. ते सकाळी बरोबर आले होते, खूप वेळपर्यंत थांबले होते. मग मीच सांगितलं त्यांना जायला. आता कदाचित ते पुन्हा येतील. 2 मुलं आपल्या बायको मुलांबरोबर चंदीगडला असतात आणि मुलगी जावई भोपाळला असतात. त्यांना मात्र कळवून टाकलं मी की सध्या तुम्ही यायची काही गरज नाही, ऑपरेशन छोटंसं आहे, आम्ही सांभाळू. अगं कोणी इथे येऊन करणार काय. आपलं ओझं आपल्यालाच व्हायला हवं ना. आणि अशा वेळी जे मदत करतात त्याला तर तू तुझ्याबरोबर ठेवलंच आहेस. म्हणजे आंटी मला समजलं नाही. अगं म्हणजे ते पुस्तक तू वारंवार वाचत होतीस ते पर्समध्ये ठेवलेलं. हां ते ना, ते हनुमान चालीसा आहे आंटी. मनीष रोज सकाळी त्याचा पाठ करतो. त्याची खूप श्रद्धा आहे हनुमंतावर. ते म्हणत होते, जेव्हा डॉक्टर मला ऑपरेशनसाठी आत घेऊन जातील तेव्हा तू माझ्या उशाशी हनुमान चालीसा ठेवून दे. पण डॉक्टरांनी तसं करायला परवानगी नाकारली, म्हणून मग मी इथे बसून वाचत होते. इथे वेळही होता. बसल्या बसल्या आणखीन करणार तरी काय ना. ते म्हणतात ना, रिकामं डोकं सैतानाचं घर. आमच्या मराठीत अशी एक म्हण आहे की मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे आपलं मन जितकं वाईट चिंततं ना, तितकं आपला वैरीसुद्धा चिंतणार नाही. पण बेटा बरं झालं तू पाठ केलास. सगळ्यात मोठा आधार त्याचाच तर असतो. त्याच्यावर विश्वास ठेव. मुलूक आपला असो वा परका, सगळीकडे त्याच्यामुळे जहाज किनाऱ्याला लागणार आणि अखेर जे व्हायचं ते होणारच. ते कोणी थांबवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही. बोलता बोलता मिसेस कपूरनं विथीला जवळ घेतलं आणि आपल्या ओढणीच्या टोकानं तिचे भिजलेले डोळे पुसायला लागले. एवढ्यात ऑपरेशन थिएटरजवळ उभा असलेला सिक्युरिटी गार्ड आला आणि विचारायला लागला, ते मिस्टर जगजित सिंग कपूरबरोबर कोण आले. मिसेस कपूर चटकन उभी राहिली आणि म्हणाली, मी आहे. आपल्याबरोबर आणखीन कोणी आहे का. हो, तिथे वेटिंग रूममध्ये माझा मुलगा आहे, माझे दीर आहेत. आपण लोक त्या बाजूनी ऑपरेशन थिएटरच्या मागच्या बाजूला या. डॉक्टर साहेब आपल्याला तिकडे बोलवत आहेत. इतकं बोलून सिक्युरिटी गार्ड आपल्या जागी परत गेला. इव्हाना मिसेस कपूरबरोबर आलेल्या लोकांनाही डॉक्टरांनी अशा प्रकारे मागे बोलावण्याची माहिती कळून चुकली होती. या दरम्यान विथीच्या सासऱ्यांनी येऊन मनीषला ICUमध्ये शिफ्ट केल्याची बातमी विथीला सांगितली. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झालं. कोणीतरी एक जण ICUमध्ये जा आणि दुरून मनीषला बघा. आम्हाला वाटतं सुनबाई तुम्हीच जाऊन बघून या. विथी यंत्रवत उठली आणि ICUकडे जायला लागली. पण तिचे पाय तिच्याही नकळत थिएटरच्या मागच्या बाजूला वळले. मिसेस कपूर आत्ताच त्या बाजूला गेली होती. थोडं पुढे गेल्यावर विथीला दिसलं, स्ट्रेचरवर पांढऱ्या पलंगपोसात लपेटून एक शव ठेवलंय. त्याला कवटाळून मिसेस कपूर आक्रोश करतीये. विथीच्या तोंडून एक जोरदार किंचाळी बाहेर पडणार होती.
आपल्या पूर्ण ताकदीनिशी आपले दोन्ही हात तोंडावर धरून तिने ती किंचाळी दाबली. आवाज बाहेर पडू दिला नाही. तिला वाटलं मिसेस कपूरनी जर आपल्याला पाहिलं तर कदाचित रडणं बंद करेल. इतकं सगळं जाणणारी समजणारी मिसेस कपूर, तिला वाटेल विथीसारख्या लहान मुलीसमोर असा आक्रोश करणं असमंजसपणाचं होईल. असमंजसपणा का असेना, पण आपण रडून आपलं मन हलकं करून घ्या आंटी. मी थोड्या वेळानं आपल्याला भेटायला येते. विथी मनातल्या मनात म्हणाली आणि गुपचूप ICUकडे वळली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात भगवान वैद्य अर्थात प्रखर यांची मूळ हिंदी कथा, जिचा अनुवाद केला आहे उज्ज्वला केळकर यांनी आणि कथेचं नाव होतं नशीब. ही कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल मात्र जरूर सबस्क्राईब करा. 50,000चा टप्पा गाठायला फार थोडे सबस्क्रायबर आपल्याला आत्ता आवश्यक आहेत. 50,000चा टप्पा लवकरात लवकर गाठूया आणि भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.